हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण आज बघणार आहोत जी की महानगरपालिका टॉपिक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जातो। प्लस महानगरपालिकाची येत्या काळामध्ये निवडणूक होणार आहे, त्याच्यासाठी कोण पात्र आहे, कोण मतदान करू शकते आणि महानगरपालिकेचा इतिहास काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे, जे की स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो। लक्षात घ्या, महानगरपालिकेचा इतिहास पाहण्याच्या अगोदर आपण महाराष्ट्राची महानगरपालिका पाहणार आहोत, पण सर्वप्रथम आपण भारताची सुद्धा पाहणार आहोत। जर बघितलं तर भारतामध्ये सर्वप्रथम महानगरपालिका ही मद्रासमध्ये स्थापन झालेली आहे। मद्रासमध्ये ही जर बघितलं तर 1688 मध्ये स्थापन झालेली आहे। मद्रास या ठिकाणी भारतातील पहिली महानगरपालिका स्थापन झाली आणि त्याच्यानंतर कलकत्ता या ठिकाणी, त्याच्यानंतर मुंबई या ठिकाणी, त्याच्यानंतर त्रिवेंद्रम या ठिकाणी, म्हणजे अशा एकूण 4 महानगरपालिका स्थापन झाल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर। भारतामध्ये 4 महानगरपालिका स्वातंत्र्याच्या अगोदर मिळालेल्या आहेत, स्थापन झालेल्या आहेत। आता या सर्व महानगरपालिकेबद्दल आपण जाणून घेऊयात। लक्षात घ्या, जी महानगरपालिका आहे ती निर्माण करण्याचा अधिकार जे आहे राज्य शासनाला दिलेला आहे। 74वी जी काही घटना दुरुस्ती आहे 1993 ची, 74व्या घटना दुरुस्तीमध्ये 243 क्यू जे कलम दिलेले आहे, कोणतं 243 क्यू, 243 क्यू कलमामध्ये महानगरपालिका म्हणजेच मनपा स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे। मग मनपा स्थापन करण्याचा अधिकार जो 243 क्यू मध्ये आहे, इथं जर बघितलं याच्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका स्थापन झालेल्या आहेत। मग महाराष्ट्रामध्ये जर बघितलं महानगरपालिकेची सध्याची स्थिती जर बघितली तर सध्या एकूण किती आहेत, 29 महानगरपालिका आहेत। सध्या किती येतात, 29 महानगरपालिका आहेत। 29 महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत। मग इथं जर बघितलं काही पुस्तकामध्ये 27 आहेत, त्याला अपडेट करावं लागेल। 28वी कोणती, 29वी कोणती, आलं का लक्षात? 27वी शेवटची महानगरपालिका कोणती होती, पनवेल होती। त्याच्यानंतर 28वी महानगरपालिका ही कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या ठिकाणी निर्माण झालेली आणि 29वी जी आहे ती जालना जिल्ह्यामध्ये, जी की अगोदर जालना जिल्ह्यामध्ये नव्हती। मग तिथं महानगरपालिका स्थापन झालेली आहे। मग महानगरपालिका स्थापन होण्यासाठी निकष काय आहेत, तर महानगरपालिका स्थापन होण्यासाठी त्या शहराची लोकसंख्या जी आहे ती 3 लाखापेक्षा जास्त पाहिजे। 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर तिथं महानगरपालिका स्थापन करता येते। असं जर बघितलं तर महानगरपालिका स्थापन करण्यासाठी हा निकष लागतो। मग इथं महानगरपालिका जर बघितलं तर महानगरपालिका आता सध्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 29 महानगरपालिका आहेत। मग त्या 29 महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाही आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। मग विभागावाईज बघूयात की महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागात जास्त आहेत, कोणत्या विभागात कमी आहेत, किंवा कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत। नंतर बघूयात की महानगरपालिका जी काही सदस्य निवडणूक लढवतात त्यांच्यासाठी पात्रता काय असते। तर लक्षात ठेवा, 243 क्यू नुसार जे काय अधिकार दिलेला राज्य शासनाला महानगरपालिका स्थापन करण्याचा, त्याच्यानुसार जर बघितलं आता सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत, 29 आहेत। सर्वप्रथम बघूयात की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग 6 आहेत। त्या प्रशासकीय विभागामध्ये जर बघितलं, सर्वप्रथम आपण मुंबई प्रशासकीय विभागाचा आपण विचार करूयात। पण एक सर्वात पहिले लक्षात ठेवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका ज्या आहेत त्या 2 कायद्यानुसार चालतात। एक बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा वेगळा आहे, अधिनियम वेगळा आहे, आणि दुसरं जर बघितलं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम वेगळा आहे। बृहन्मुंबई जो काही महानगरपालिका अधिनियम आहे तो 1888 नुसार चालतो। बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, त्याला बृहन्मुंबई मनपा अधिनियम म्हणतो 1888 नुसार। आणि जे नंतर महाराष्ट्र मनपा अधिनियम आहे ते 1949 आहे। महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 याच्यानुसार दुसरा जो आहे तो अधिनियम आहे। इथं जर बघितलं बृहन्मुंबईचा वेगळा अधिनियम, महाराष्ट्राचा वेगळा अधिनियम। मग बृहन्मुंबई अधिनियम जे आहे मनपाचा, त्याच्यानुसार जर बघितलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये बृहन्मुंबई जो काही मनपा अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आहे। त्या बृहन्मुंबई महानगरपालिके अधिनियमानुसार त्याच्यामध्ये सदस्य संख्या जवळपास 227 सांगितलेली, म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती सांगितलेली, 227। मग बृहन्मुंबई जो काही बृहन्मुंबई मनपा अधिनियम आहे त्याच्यामध्ये सदस्य संख्या जवळपास जास्तीत जास्त किती आहे, 227 सदस्य आहेत। म्हणजे बृहन्मुंबई मनपा अधिनियमानुसार त्याच्यामध्ये 227 जास्तीत जास्त सदस्य संख्या दिलेली आहे। दुसरा आहे महाराष्ट्र मनपा अधिनियम। मग महाराष्ट्र मनपा अधिनियम जे आहे त्याच्यामध्ये कमीत कमी सदस्य संख्या 65 आहे। किती आहे, 65 सदस्य संख्या, कमीत कमी 65 सदस्य संख्या। आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला विचारले तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे ते 65 ते 175, 65 ते 175 सदस्य संख्या महाराष्ट्र जे मनपा अधिनियम आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कमीत कमी 65 पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पाहिजे, 175। पण ते कोणत्या याच्यामध्ये, बृहन्मुंबई मनपा सोडून।
जे काय महाराष्ट्रामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका आहे ती सोडून इतर महानगरपालिकेमध्ये कमीत कमी 65 आणि जास्तीत जास्त किती पाहिजे 175 आणि त्याच्या अंतर्गतच नामनिर्देशित सदस्य संख्या जी आहे ती किती पाहिजे 5 पाहिजे। नामनिर्देशित सदस्य संख्या महाराष्ट्र मनपा अधिनियमामध्ये किती पाहिजे 5 पाहिजे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये नामनिर्देशित सदस्य 10 पाहिजे। म्हणजे याच्यात 5 आणि याच्यात किती पाहिजे 10। पण 2023 मध्ये हा निर्णय बदलला। 2023 मध्ये काय निर्णय बदलला, जे काय महाराष्ट्र मनपा अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत असं सांगितलं जी काय महानगरपालिकेची सदस्य संख्या असेल त्याच्या 10%, जी काय महानगरपालिकेची सदस्य संख्या आहे त्याच्या किती टक्के 10% किंवा 10% किंवा 10 जी सदस्य संख्या कमी असेल ती ग्राह्य धरली जाईल। कशासाठी नामनिर्देशित सदस्यासाठी। मग हे नामनिर्देशित सदस्य किती असावे महानगरपालिकेमध्ये सदस्य जर विचारलं तर आपल्याला एकूण जी काही सदस्य संख्या महानगरपालिकेची आहे त्याच्या 10% किंवा 10 जे काही कमी असेल ते। पण सुरुवातीलाच नामनिर्देशित सदस्य किती होते 5 होते। इथं किती होते 5 आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार किती होते 10 होते। तिथं 10 आणि इथं किती होते 5। पण आता जो 2023 ला निर्णय बदलला आहे त्याच्या किती आहे 10% जी काय महानगरपालिकेची सदस्य संख्या आहे त्याच्या 10% किंवा 10 जे काही कमी असेल ती नामनिर्देशित सदस्य असतील आणि बाकीचे सर्व सदस्य कसे असतील निर्वाचित असतील। म्हणजे त्यांना लोक काय करतील मतदान करतील। मग मतदान कोण करणार आहे तर तुम्ही बघितलं असेल मनपा जे काय आपल्याला आपण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मतदान यादीमध्ये नाव देतो त्याला आपण मतदार म्हणतो आणि तो मतदार त्यांना काय करत असतो मतदान करत असतो। इथं ग्रामीण भागाचा इथं विषय आहे का इथं मनपा आहे म्हणजे शहरामध्ये जी काही संख्या आहे लोकसंख्या आहे मग ते मतदार त्यांना काय करत असतात मतदान करत असतात। हे सर्व झालं महानगरपालिकेबद्दल मतदान कोण करतं। सदस्य संख्या किती असावी म्हणजे नामनिर्देशित सदस्य किती आहेत हे आपल्याला प्रश्न जर विचारला तर आपल्याला समजायला पाहिजे। जर याच्या अगोदर विचारला की महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य किती 5 पण 2023 मध्ये हा निर्णय बदलला आणि तो आता किती केलाय 10% किंवा 10 जी काही कमी सदस्य संख्या असेल ती ठरवली जाईल एकूण सदस्य संख्येच्या। ठीक आहे तर आपण बघूयात की आता महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती आहेत तर एकूण महानगरपालिका किती आहेत 29 ते आपण त्या 29 महानगरपालिका आपण विभागावाईज बघणार आहोत। मग महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत मुंबई या प्रशासकीय विभागामध्ये जवळपास 9 महानगरपालिका आहेत। मुंबई या प्रशासकीय विभागामध्ये किती आहेत 9 महानगरपालिका आहेत। त्या 9 महानगरपालिका कुठं कुठं आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत। किती आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरासाठी एक महानगरपालिका ती बृहन्मुंबई महानगरपालिका। ठाण्यामधल्या 6 मुंबई म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका ती एक झाली 7 झाल्या। त्याच्यानंतर जर बघितलं पालघरमध्ये महानगरपालिका आहे पालघरमधली एक जर धरली तर 8 झाल्या आणि रायगडमध्ये जर बघितलं तर पनवेल महानगरपालिका जी की पूर्ण मुंबई प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती झाल्या 9। ठाणेमध्ये 6 पालघरमध्ये 1 आणि बृहन्मुंबई आणि रायगडमधली पनवेल महानगरपालिका अशा मुंबई प्रशासकीय विभागामध्ये किती येतात 9 महानगरपालिका। आणि जर बघितलं तर या मुंबई प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये तर नसणारे कोणते जिल्हे आहेत तर नसणारे जर बघितलं तर रत्नागिरी आणि दुसरा जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये काय नाहीये महानगरपालिका नाहीये। म्हणजेच मुंबई प्रशासकीय विभागामध्ये या 2 जिल्ह्यात काय नाहीये महानगरपालिका नाहीये। कोणता रत्नागिरी आणि दुसरा कोणता आहे सिंधुदुर्ग। त्याच्यानंतर जर बघितलं नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये जर बघितलं तर 5 महानगरपालिका आहेत। किती आहेत 5 महानगरपालिका। नाशिकमध्ये 5 महानगरपालिका आहेत तर 5 महानगरपालिका कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत। मग नाशिक जो जिल्हा आहे नाशिकमध्ये नाशिक एक महानगरपालिका आहे आणि मालेगाव महानगरपालिका एक आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये किती आहेत 2 आहेत नाशिक एक आणि मालेगाव महानगरपालिका। मग नाशिकमधल्या 2 आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसरा जो जिल्हा आहे तो जळगाव आहे। कोणता आहे जळगाव। त्याच्यानंतर जर बघितलं तर अहमदनगर आहे। कोणता आहे अहमदनगर। नाशिकमधल्या 2 जळगाव 1 अहमदनगर 1 आणि त्याच्यानंतर धुळे महानगरपालिका। म्हणजे ह्या नाशिक विभागामध्ये 5 महानगरपालिका आहेत आणि मग कोणता जिल्हा राहिला नाशिक विभागातला की त्याच्यामध्ये काय नाहीये महानगरपालिका नाहीये तो जिल्हा आहे नंदुरबार आहे। कोणता आहे नंदुरबार। मग नंदुरबार या जिल्ह्यामध्ये काय नाहीये महानगरपालिका नाहीये। मग नाशिक विभागातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये। त्याच्यानंतर आहे बघा पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 महानगरपालिका आहेत। किती आहेत 6। मग पुणे प्रशासकीय विभागात 6 महानगरपालिका कुठे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात नाही आहेत।
मग पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं, पुणे आणि पिंपरी चिंचवड या पुणे जिल्ह्यामध्ये 2 महानगरपालिका आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका आणि जी काही 28वी महानगरपालिका इचलकरंजी या ठिकाणी झाली, म्हणजे कोल्हापूरमध्ये 2, पुण्यामध्ये 2 आणि सांगली जिल्ह्यामध्ये किती आहे? 1 आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जर बघितलं, सांगली मिरज कुपवाडा ही 1 महानगरपालिका, म्हणजे सांगलीमधली 1, कोल्हापूरमधल्या 2, पुण्यामधल्या 2 आणि सोलापूरमधली 1 महानगरपालिका, अशा एकूण जर बघितलं पुणे प्रशासकीय विभागामध्ये 6 महानगरपालिका. आणि नसणारा जिल्हा कोणता आहे? तो आहे सातारा. मग सातारा जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. मग त्याच्यानंतर येते छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये जर बघितलं तर एकूण 5 महानगरपालिका आहेत. किती आहेत? 5. त्याच्यामध्ये जर बघितलं 5 महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? छत्रपती संभाजीनगर हा 1 जिल्हा, आता जी 29वी महानगरपालिका झाली जालन्यामध्ये तो 1 जिल्हा, त्याच्यानंतर परभणी 1 जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड 1 जिल्हा, त्याच्यानंतर लातूर 1 जिल्हा. पहा लक्षात घ्या किती जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि लातूर अशा एकूण किती महानगरपालिका? 5. कोणत्या विभागामध्ये? छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच आपण औरंगाबाद म्हणत होतो पहिले. औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये किती आहेत? तर 5 आहेत. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये? मग कोणत्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये तर पहा लक्षात घ्या, ते जिल्हे आहेत बीड आहे. कोणता आहे? बीड आहे. उस्मानाबाद, आता सध्या जर बघितलं तर कोणतं आहे? धाराशिव. त्याच्यानंतर जर बघितलं तर नंतर आहे हिंगोली. म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. त्या 8 जिल्ह्यापैकी या 3 जिल्ह्यामध्ये काय नाहीये? महानगरपालिका नाहीये आणि बाकी जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहे. मग इथं जर बघितलं छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? 5 महानगरपालिका आहेत. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत? बीड, उस्मानाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. त्याच्यानंतर बघा अमरावती. अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये 2च महानगरपालिका आहेत. मग ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? अमरावती या जिल्ह्यामध्ये 1 आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये 1 आहे. म्हणजे अकोला आणि अमरावती या 2च जिल्ह्यामध्ये अमरावती विभाग जो बघितला, अमरावती विभाग 5 जिल्ह्यांचा आहे. किती आहे? 5 जिल्ह्यांचा. आणि त्या 5 जिल्ह्यापैकी 2च जिल्ह्यात महानगरपालिका नाहीये आहे आणि त्या दुसऱ्या ज्या राहिलेले 3 जिल्हे आहेत त्या 3 जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. मग ते 3 जिल्हे कोणते आहेत? मग अमरावतीमध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ. मग इथं जर बघितलं अकोल्यामध्ये पण आहे, अमरावती पण आहे. मग इथं जर बघितलं कोणत्या जिल्ह्यामध्ये नाहीये? बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. नंतर वाशिम जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. नंतर आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. म्हणजे या 3 जिल्ह्यामध्ये काय नाहीये? महानगरपालिका नाहीये. मग या 3 जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. दुसऱ्या 2 जिल्ह्यामध्ये महानगरपालिका, अमरावती आणि कोणता आहे? अकोला या 2 जिल्ह्यामध्ये महानगरपालिका, या 3 जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. त्याच्यानंतर जर बघितलं नागपूरमध्ये एकूण जिल्हे आहेत 6. बघा किती आहेत? 6. त्या 6 जिल्ह्यापैकी फक्त किती जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहे? 2च जिल्ह्यामध्ये. मग 2 जिल्हे कोणते आहेत? तर ते आहे नागपूर हा 1 जिल्हा आणि चंद्रपूर हा जिल्हा. या 2 जिल्ह्यामध्येच महानगरपालिका आहे आणि इतर 4 जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. मग नागपूर विभागामध्ये ते एकूण 6 जिल्हे आहेत. मग राहिलेले 4 जिल्हे कोणत्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये? तर ती आहे भंडारा. कोणता आहे? भंडारा या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. त्याच्यानंतर आहे गोंदिया या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. त्याच्यानंतर जर बघितलं गडचिरोली या जिल्ह्यामध्ये काय नाहीये? महानगरपालिका नाहीये. गडचिरोली जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. त्याच्यानंतर जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा महानगरपालिका नाहीये. म्हणजे असून या 4 जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाहीये. नागपूरमध्ये एकूण किती येतात? 2 महानगरपालिका, नागपूर आणि चंद्रपूर. अशा एकूण 2च महानगरपालिका कुठे आहेत? नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये. अशा प्रकारे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये नाहीये, हे पूर्ण आपण भाग इथं पाहिलेला आहे. आपण पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ जर बघितलं तर खूप मोठा होईल. दुसरा व्हिडिओ बनवूयात की महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी काय पात्रता असते. तरी थोडक्यात सांगतो, महानगरपालिका जी काही निवडणूक आहे त्याच्यासाठी पात्रता काय असते की त्या व्यक्तीचं वय 21 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. किती वर्ष? 21 वर्ष. नाही तर 18 वर्षाचाच उठला आणि मीच मतदान लढवतो असं होणार नाही. त्याला 8 आहे. किती वर्ष पूर्ण पाहिजे? 21 वर्ष. निवडणूक लढवण्यासाठी, मतदान करण्यासाठी 18 वर्षे, पण निवडणूक लढवण्यासाठी किती पाहिजे? 21 वर्षे. आणि प्लस त्या व्यक्तीचं त्या मनपा जे काही महानगरपालिका आहे त्याच्या ज्या अंतर्गत जे काही मतदार आहेत त्याच्यामध्ये त्याची नोंदणी असली पाहिजे. म्हणजे तो स्वतः मतदार असला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे मनपा जातो एक प्रकारचा मतदार असला पाहिजे, प्लस त्याचं 21 वर्ष वय असलं पाहिजे, तरच त्याला महानगरपालिकेची निवडणूक लढवता येते. आणि 2023चा निर्णय तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेला आहे की 2023च्या निर्णयानुसार नामनिर्देशित सदस्यांची संख्या कशी बदललेली आहे.
आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर महापौराबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात की महापौर नेमकी काय कन्सेप्ट आहे. हे पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ समजेल. ठीक आहे, थांबूया तिथं मग.